नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 19 जानेवारी 2026 करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. तुम्हाला जर ही सिरीज डेली आवडत असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण वन लाइनर 1200 वन लाइनर पीवायक्यूचं 1200 वन लाइनर एमसीक्यूचं एक इयरबुक जे आहे ते बनवलेलं आहे. ते तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर मिळून जाईल. मित्रांनो, आजच्या लेक्चरचा जो पहिला क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसचे नवीन महासंचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे शत्रुजित सिंग कपूर. मित्रांनो, आपण जर बघितलं तर त्यांनी कुणाची जागा घेतलेली आहे, तर त्यांनी प्रवीण कुमार यांची जागा घेतलेली आहे. आपण जर बघितलं तर 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत शत्रुजित सिंग कपूर जे आहे ते आपण जर बघितलं इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स या पदाचे ते महासंचालक म्हणून काम करणार आहे. आता हा प्रश्न आपण महत्वाच्या नियुक्तीविषयी बघितला, म्हणजे काही अलीकडच्या काळात राष्ट्रीय महत्वाच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहे त्या आपण बघून घेणार आहोत. तर आपण त्यापूर्वी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स जी आहे ती कधी स्थापन झाली होती, तर 24 ऑक्टोबर 1932 मध्ये नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. शौर्य, दृढता आणि कर्मनिष्ठा हे काय आहे, ब्रीदवाक्य आहे. राष्ट्रीय नियुक्ती आपण इथं बघून घेऊया. चला, एअर मार्शल नागेश कपूर हे भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख आहे. लव अग्रवाल हे विदेशी व्यापार महासंचालनालयाचे नवे महासंचालक आहे. सिक्कीम उच्च न्यायालयाचे 24वे मुख्य न्यायमूर्ती मुहम्मद मुस्ताक हे आहे. अजय सिंग हे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे नवीन अध्यक्ष आहेत. TCA कल्याणी हे भारताचे नवीन लेखा नियंत्रक आहेत. डॉक्टर A राजराजन हे विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवे संचालक आहे. सोनाली मिश्रा या रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत. मित्रांनो, तुहिन कांत पांडे हे भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डचे 11वे अध्यक्ष आहे. हरपाल सिंग हे सीमा रस्ते संघटनेचे BROचे नवीन महासंचालक आहे. पराग जैन रिसर्च अँड अनालिसिस विंगचे नवे प्रमुख आहे. भारतीय महिला हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक शॉर्ड मारिजने हे आहे. रवींद्र कुमार अग्रवाल हे भारतीय अन्न महामंडळाचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. आणि AK बालसुब्रमण्यम हे अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष आहेत. पुढील क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये अमेरिकेने घोषणा केली की ते भारताला पॅक्स सिलिका या संघटनेमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करेल. मग पॅक्स सिलिका हे प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर अमेरिकेने पहिले नकार दिला होता भारताला सामील करून घ्यायचा, पण पॅक्स सिलिका हा जो काही गट आहे तर तो सेमीकंडक्टरच्या उत्पादनाशी संबंधित बनवण्यात आलेला आहे. आणि सेमीकंडक्टरचं उत्पादन सगळ्यात जास्त तायवान या देशामध्ये होतं आणि 2 नंबरला चायनामध्ये होतं. मग आपण जर बघितलं, चायना तायवानवर कब्जा करायच्या कंटिन्यू धमक्या देतो. आणि जर तसं झालं तर सेमीकंडक्टरचं उत्पादन जे आहे ते कुठेतरी विस्कळीत होऊ शकतं. म्हणून आपण जर बघितलं, भारताचा मेन रोल इथे येतो, कारण भारतामध्ये सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी चीप लेबर जे आहे, स्वस्त दरामध्ये कामगार जे आहे ते उपलब्ध आहे. म्हणून भारत यामध्ये एक मेजर प्लेअर आहे आणि अमेरिकेला भारताला सामील करून घ्यावं लागलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर सेमीकंडक्टर पुरवठा साखळीशी संबंधित आहे पॅक्स सिलिका नावाचा गट. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याची घोषणा जी आहे ती नवी दिल्लीतील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी केलेली आहे. मग आपण जर बघितलं तर याचा उद्देश सेमीकंडक्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञान पुरवठा साखळीची सुरक्षा आणि लवचिकता सुनिश्चित करणं असा आहे. तिसरा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक बनलेले आहे प्रवीण कुमार. मित्रांनो, आपण जर बघितलं तर जे काही सीमा सुरक्षा दल आहे त्याचे नवीन महासंचालक प्रवीण कुमार बनलेले आहे. आता प्रवीण कुमार नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय का? तर आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं तर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे अध्यक्ष होते प्रवीण कुमार, ते निवृत्त झाले. आणि आपण हे सुद्धा बघितलं होतं की त्यांची जी जागा आहे मित्रांनो ती शत्रुजित सिंग कपूर यांनी घेतलेली आहे. म्हणजे एकाच सेशनमध्ये आपण 2 नियुक्त्या ज्या आहेत त्या या ठिकाणी कव्हर करत आहोत. मग आपण जर बघितलं तर जे काही सीमा सुरक्षा दल आहे तर या ठिकाणी त्यांचा कार्यकाळ जो आहे तो 30 सप्टेंबर 2030 पर्यंतचा असणार आहे. मित्रांनो, सीमा सुरक्षा दल बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसची स्थापना 1 डिसेंबर 1965 मध्ये झाली. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. ड्युटी अनटू डेथ हा त्यांचा मोटो आहे. हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे, 100% तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे. बघा, नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स जो आहे तर त्यानुसार कोणत्या राज्याने तामिळनाडूला मागे टाकून अव्वल स्थान मिळवलं आहे? तर तामिळनाडूला मागे टाकून महाराष्ट्राने अव्वल स्थान मिळवलेलं आहे. तर ही गव्हर्नमेंटची जी काही वेबसाईट आहे त्यावरील अधिकृत माहिती तुमच्या समोर आहे. आता बघा, इथं जी माहिती सांगतो ती लक्षात ठेवायची.
पहिली गोष्ट, एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स जो आहे हा 2024चा आहे. कोणत्या वर्षाचा? 2024 मधील कामगिरी इथं विचारात घेतली गेली आहे. हा निर्देशांक कुणामार्फत देण्यात येतो? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नीती आयोगामार्फत हा निर्देशांक देण्यात येतो. हा निर्देशांक जर बघितला तर 4 स्तंभावर आधारित आहे आणि त्याचे मग उपस्तंभ सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. मग आपण जर बघितलं तर या निर्देशांकामध्ये मेन आपल्याला काय विचारलं जाईल तर सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य कोणतं येतं? ते आहे महाराष्ट्र. 2 नंबरला आहे तामिळनाडू, 3 नंबरला आहे गुजरात. पण इथंच आपल्याला थांबायचं नाही, इथं कॅटेगरी बनवलेली आहे, मोठी राज्य आणि दुसरी कॅटेगरी आहे छोटी राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश. तर या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये कोण पहिल्या नंबरला आहे? दुसऱ्या कॅटेगरीमध्ये उत्तराखंड जे आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे. जर केंद्रशासित प्रदेशामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण असं जर स्पेसिफिक बाजूला ठेवून आपल्याला प्रश्न विचारण्यात आला फक्त आणि फक्त केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित, तर मग जम्मू काश्मीर तिथं आपल्याला उत्तर जे आहे ते द्यायचं आहे. ईशान्येकडील राज्याला घेऊन जर आपल्याला प्रश्न आला स्पेसिफिक तर तिथं उत्तर आपल्याला नागालँड द्यायचं आहे. मात्र एकच कॅटेगरी विचारली, लहान राज्य, ईशान्येकडील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, तेव्हा मात्र पहिल्या क्रमांकावर उत्तराखंड असेल, दुसऱ्या क्रमांकावर जम्मू काश्मीर असेल आणि तिसऱ्या क्रमांकावर नागालँड असेल. तर 100% हा प्रश्न जो आहे तो अपकमिंग एक्झाम मध्ये विचारला जाणार आहे. हे मी जे बोलतोय आज त्याची सगळ्यांनी नोंद करून घ्यायची आहे. 5वा प्रश्न आहे, जानेवारी 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाने केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी परिपूर्ण मेडिक्लेम आयुष विमा योजना सुरू केली? तर केंद्र सरकारची जी काही आरोग्य विमा योजना आहे, पीएम केअर योजना आहे, तर तिचा लाभ सगळ्यांना मिळावा त्यासाठी राज्यामध्ये परिपूर्ण मेडिक्लेम आयुष विमा योजना जी आहे मित्रांनो, तर ती वित्त मंत्रालय किंवा अर्थ मंत्रालयाने सुरू केलेली आहे. तर आपण जर बघितलं तर वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचं उद्दिष्ट आहे ही एक पर्यायी आरोग्य विमा योजना आहे जे विद्यमान आपण जर बघितलं तर आरोग्य विषयक ज्या काही सुविधा आहे तर त्यांना पूरक म्हणून सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना वैद्यकीय कव्हर देते. म्हणजे ही योजना खास करून गव्हर्नमेंट सर्व्हंट आणि जे काही रिटायर गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तिथे लाभार्थ्यांना विमा जो आहे तो 10 लाख किंवा 20 लाख पर्यंतचा विमा जो आहे तो उपलब्ध करून दिला जातो. आता आपण जर बघितलं तर हा विमा किंवा ही पूर्ण योजना कोणत्या कंपनीच्या अंडर येते तर न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या अंतर्गत ही योजना आपल्याला बघायला मिळते. 6वा प्रश्न आहे, जानेवारी 2024 मध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर NIA चे नवीन महासंचालक बनलेले मित्रांनो राकेश अग्रवाल. आपण जर बघितलं तर राकेश अग्रवाल हे गृह मंत्रालयाने हिमाचल प्रदेश केडरचे अधिकारी आहे राकेश अग्रवाल. तर यांची नियुक्ती जी आहे ती NIA चे नवीन महासंचालक म्हणून केली. ते 31 ऑगस्ट 2028 पर्यंत पदावर राहतील. तर आज थोडे जास्तच नियुक्तीविषयी प्रश्न जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे. मित्रांनो आपण धुरंधर बॅचचं लेक्चर जे आहे ते आजपासून सुरू करत आहोत. आपण आज पहिला जो विषय आहे तो घेत आहोत मराठी व्याकरण हा विषय सुरू करत आहोत. त्याचबरोबर जर बघितलं तर इतिहास विषय जो आहे तो मारुती सर जो आहे सुरू करणार आहे आणि त्याचबरोबर भूगोल विषय जो आहे तो हर्षली मॅडम सुरू करत आहे. भूगोल विषय हर्षली मॅडम सुरू करत आहे. तर हे जे काही विषय हे आजपासून सुरू होणार आहे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये हे लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहे. इतिहासाचं आणि भूगोलाचं डेमॉन्स्ट्रेशन झालेले आहे. तुम्हाला मराठी व्याकरणाचं डेमॉन्स्ट्रेशन जे आहे तर ते आज युट्यूबवर फक्त पहिला दिवस जो आहे तो फ्री असेल, नंतर ते तुम्हाला पेड स्वरूपात ऍप्लिकेशनवर या बॅचमध्ये बघायला मिळेल. सेम लेक्चर जे आहे ते या दोन्ही बॅचमध्ये देखील सुरू होणार आहे. म्हणजे 3 बॅचसाठी सेम लेक्चर सुरू होणार. पण इथं विषय जो आहे तो राज्यसेवा बॅच जी आहे तर यासाठी आपण सेपरेट आर्ट अँड कल्चरचं जो काही वेगळं सिलेबस आहे तर सायमल्टेनियसली तो वेगळा सिलेबस जो आहे तो आपण कंप्लीट करून घेणार आहोत फेब्रुवारी पर्यंत. नंतर म्हणजे मेन्सचा जो काही सिलेबस आहे तो आपला फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. तिथून पुढे आपण प्रिलिमच्या सिलेबसवर फोकस करणार आहोत. बाकी रेकॉर्डेड सेशन जे आहे ते तुम्हाला ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. त्याचबरोबर आपली 21,000 प्लस PYQ ची बॅच देखील आहे. या अभ्यास मित्राच्या क्लास नोट्स आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर अभ्यास मित्राचं ऍप तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये कॅटेगरी वाईज जे आहे ते तुम्हाला बॅचेस बघायला मिळतील. मग त्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन करताना तुम्हाला कुपन कोड जो आहे तो CJ लाईव्ह यूज करायचा आहे. त्याचबरोबर टेलिग्राम आणि इन्स्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया. 7वा प्रश्न जो आहे तो प्राचीन जपानी तलवारबाजी कला केजत्सू मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय कोण बनले? तर प्राचीन जपानी तलवारबाजी कला जी आहे केजत्सू मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय बनलेले आहे पवन कल्याण. तर पवन कल्याण जर आपण बघितलं तर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहे.
फेमस जर आपण बघितलं तर हे काय आहे, हिरो तुम्हाला सांगता येईल, साऊथचे फेमस अभिनेते आहे. मग आपण जर बघितलं तर यांची तुम्ही मूव्ही बघितली असतील. त्यांचा अलीकडे एक मूव्ही आला होता, त्यामध्ये मेन ते तलवारबाजीच करत होते. मग आपण जर बघितलं तर त्यांना बहुतेक त्यामधून तलवारबाजीविषयी आकर्षण निर्माण झालं असेल आणि त्यांनी प्राचीन जपानी तलवारबाजी कला केजुत्सू मध्ये जे काही ही तलवारबाजी शिकण्यासाठी सहभाग जो आहे तो घेतलेला आहे ना, असं ते करणारे पहिले व्यक्ती जे आहे ते बनलेले आहे. पुढे जाऊया 8वा प्रश्न. नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना कोणत्या क्रू कॅप्सूलमध्ये म्हणजे अंतराळ यानामध्ये चंद्रावर 10 दिवसाच्या प्रवासासाठी पाठवलं जाणार आहे, असं असायला पाहिजे. तर आपण जर बघितलं तर जे काही हा प्रवास असणार आहे, तर बघा हा प्रवास कशा प्रकारचा असणार आहे, तर पृथ्वीवरून एक रॉकेट आपल्याला बघायला मिळेल. त्या रॉकेटच्या वर जी आहे ती काय असते, कॅप्सूल असते. त्या रॉकेटच्या वर काय असते, कॅप्सूल असते. या कॅप्सूलमध्ये आतमध्ये ॲस्ट्रॉनॉट्स जे आहे ते आपल्याला बसलेले बघायला मिळतात. मग आपण जर बघितलं तर हे जे काही रॉकेट आहे हे चंद्राच्या तिथं जाईल आणि मग ही कॅप्सूल जी आहे ती सेपरेट होणार आणि मग हे ॲस्ट्रॉनॉट जे आहे ते त्या कॅप्सूलच्या माध्यमातून चंद्रावर उतरणार आणि मग तिथून परत ही कॅप्सूल टेक ऑफ होणार आणि परत ते रॉकेटला अटॅच होणार आणि परत ते रॉकेट पृथ्वीवर येणार. तर ही जी वरची कॅप्सूल आहे हिचं नाव आहे ओरियन क्रू कॅप्सूल. मग आपण जर बघितलं तर ओरियन क्रू कॅप्सूल इथं यूज केली जाणार आहे आर्टेमिस 2 मिशन अंतर्गत. आर्टेमिस 1 मिशन जे आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर रोबोटचा वगैरे समावेश होता. आर्टेमिस 2 जे मिशन आहे त्यामध्ये मानवांचा समावेश असणार आहे आणि खूप वर्षांनंतर ही चंद्र मोहीम जी आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे. यासाठी रॉकेट वापरले जाणारे स्पेस लॉन्च सिस्टम SLS हे रॉकेट यूज केलं जाणार आहे आणि त्यावर जर बघितलं तर कॅप्सूल जी आहे ती ओरियन नावाची कॅप्सूल वापरली जाणार आहे. 9वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. भारतातील पहिलं क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री कोणतं राज्य सुरू करणार आहे? तर क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री जी आहे ती ओडिशा राज्य जे आहे ती सुरू करणार आहे. आपण जर बघितलं यामुळं जे काही किडनीशी संबंधित आजार आहे तर त्यांचं खरं प्रमाण उघड होईल आणि चांगल्या प्रतिबंध आणि उपचारासाठी डेटा उपलब्ध होणार आहे. 10वा प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये 16व्या आसियान संरक्षण मंत्र्याच्या बैठकीसह तज्ज्ञांच्या कार्यगटाची अंतिम नियोजन परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर असे प्रश्न विचारले जातात. इंटरनॅशनल समिट्सवर प्रश्न येतात आणि हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आसियान संरक्षण मंत्र्याच्या बैठकीसह तज्ज्ञांच्या कार्यगटाची अंतिम नियोजन परिषद नवी दिल्लीमध्ये पार पडलेली आहे. तर आपण जर बघितलं तर आसियान देश जे आहे तर आसियान प्लस नावाची एक संघटना आहे. तर त्या अंतर्गत दहशतवाद विरोधी तज्ज्ञ कार्यगट जो आहे तर त्याचं आपण जर बघितलं तर संयुक्त अध्यक्षपद भारत आणि मलेशिया भूषवत आहे. त्यामध्ये ब्रुनेई, इंडोनेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड, फिलिपिन्स 11 आसियान देश आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर 7 संवाद भागीदार देश सुद्धा बघायला मिळतात आणि मग याविषयक परिषदेचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं. दहशतवादाचा मुकाबला करणं हा या परिषदेचा मेन उद्देश होता. 11वा प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या भारतीय राज्यांनी वन्य प्राण्यांच्या देवाणघेवाणीसाठी आंतरराज्य करारावर स्वाक्षरी केली? तर बघा मध्य प्रदेश आणि आसाम. तर मध्य प्रदेश आणि आसामच्या आपण जर बघितलं तर सरकारांनी काय केलेलं आहे तर वन्य प्राण्यांच्या देवाणघेवाणीसाठी आंतरराज्य करारावर काय केलेली आहे, स्वाक्षरी केलेली आहे. या अंतर्गत आसाम मधून 50 रानम्हशी, 2 गेंडे, 3 कोब्रा मध्य प्रदेशमध्ये आणली जाईल. तर मध्य प्रदेशमधून आसाममध्ये 2 वाघ, 6 मगरी दिल्या जातील. परिसंस्थेला इकोसिस्टमला बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला जाते. 12वा प्रश्न. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या भारतीय राज्यात निपाह विषाणू संसर्गाचे संशयित रुग्ण आढळले आहे? तर निपाह व्हायरस जो आहे तो आपल्याला पश्चिम बंगालमध्ये आढळलेला आहे. तर आपण जर बघितलं पश्चिम बंगालमध्ये उत्तर 24 परगणा नावाचा जिल्हा आहे. तर त्या जिल्ह्यामध्ये एका खासगी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या ज्या 2 नर्स होत्या त्यांना या विषाणूची लागण झाली होती. हा एक झुनोटिक आजार आहे. झुनोटिक आजार काय असतं? तो झुनोटिक आजार म्हणजे प्राण्यांमधून ज्या आजारांचा संसर्ग एखाद्या व्यक्तीला होतो त्याला झुनोटिक आजार म्हटलं जातं. मग आपण जर बघितलं तर संक्रमित प्राण्याद्वारे किंवा दूषित अन्नाद्वारे हा आजार पसरत असतो. मृत्यूदर यामध्ये जास्त असतो. आपण जर बघितलं तर वेगाने पसरण्याची क्षमता असते या आजारामध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण 20 जानेवारी 2026 करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. तत्पूर्वी लेक्चरला सुरुवातीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे हे जो व्हिडिओ आहे तर तो जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचल आणि व्हिडिओ रेग्युलर बनवण्याचं मोटिवेशन जे आहे मला त्यामधून मिळेल. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट जे आहे आपण ठेवूया 250 लाईक्स. तर 250 लाईक आपल्याला आजच्या व्हिडिओला झाली पाहिजे. 20 जानेवारी 2026 करंट अफेअर्सचं सेशन जे आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत.
मित्रांनो, चालू घडामोडीचं वन लाइनर इयरबुक 1200 प्रश्नांचं ऑलरेडी आपण लॉन्च केलेलं आहे, ते तुम्ही बाय करू शकता. त्यामध्ये 2025 चे सगळे प्रश्न आहे. पहिला क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये यमनचे नवीन पंतप्रधान म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर यमनचे नवीन पंतप्रधान बनलेले मित्रांनो शाया मोहसेन जिंदानी. मित्रांनो, यमनचे जर आपण बघितलं पंतप्रधान सलेम बिन ब्रेक यांनी राजीनामा दिला. आपण जर बघितलं तर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे यमनचे परराष्ट्र मंत्री शाया मोहसिन जिंदानी यांनी यमनच्या नवीन पंतप्रधान पदाचा पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. त्यांची नियुक्ती जी आहे ती यमनच्या पंतप्रधानपदी करण्यात आलेली आहे. यमन देश कुठे येतो? तर यमन देश जो आहे तो आशिया खंडामध्ये येतो. यमनची राजधानी सना. यमनी रियाल चलन आहे. रशद अल अलिमी तिथले राष्ट्रपती आहे. शेजारी सौदी अरेबिया. आणि आपण जर बघितलं तर ओमान हे देश तुम्हाला बघायला मिळतील. पुढे जाऊया मित्रांनो. दुसरा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 2026 चा पर्यावरणीय कामगिरीसाठी प्रतिष्ठित टायलर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर पर्यावरणाशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. याला पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार म्हणून देखील ओळखलं जातं. आपण जर बघितलं टॉबी केअर्स यांना जर बघितलं तर 2026 चा पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार किंवा पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा टायलर पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. डॉक्टर टॉबी केअर्स या कुठल्या आहे? अमेरिकेच्या आहे. जीवशास्त्रज्ञ आहे. त्यांनी रायझल नावाची जी बुरशी आहे तिच्याशी संबंधित संशोधन केलेलं आहे आणि त्याशी संबंधित संशोधनामुळे त्यांना टायलर पुरस्कार मिळालेला आहे. टायलर पुरस्कार पर्यावरणाशी संबंधित विज्ञान, आरोग्य आणि ऊर्जेमध्ये उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. 1973 मध्ये याची स्थापना झालेली आहे. याला पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार देखील म्हटलं जातं. मित्रांनो, आता आपण महत्वाचे 2025 चे जे काही पुरस्कार आहे ते इथं बघणार आहोत, जे 2025 मध्ये देण्यात आले पण परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार यांना देण्यात आला. बुकर पुरस्कार डेव्हिड सलॉय यांना फ्लेश कादंबरीसाठी देण्यात आला. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना देण्यात आला. 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास यांना देण्यात आला. लोकनायक फाउंडेशन साहित्य पुरस्कार वेलामाला सिम्मन्ना यांना देण्यात आला. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार सुप्रिया साहू यांना देण्यात आला. हिंदी भाषेतील 2025 चा प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार सुशील शुक्ला यांना देण्यात आला. विज्ञान रत्न पुरस्कार 2025 चा जयंत विष्णू नारळीकर मरणोत्तर देण्यात आला. टर्नर पारितोषिक नेन्ना कालू यांना देण्यात आला 2025 चा. फिफा 2025 सालचा महिला खेळाडू ठरलेले आहे एतानी बोनमाती. एबेल पुरस्कार 2025 चा देण्यात आलेला आहे मसाकी काशिवारा. स्टॉकहोम वॉटर प्राइज देण्यात आलेले गुंटर ब्लासेल यांना. पुढील क्वेश्चन आहे, भारतातील पहिलं सोवरन AI पार्क कोणत्या राज्यात स्थापन केलं जाईल? तर भारतातील सोवरन AI पार्क जे आहे मित्रांनो तमिळनाडूमध्ये स्थापन केलं जाणार आहे. तमिळनाडू यासाठी 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक जी आहे ती करणार आहे आणि त्यासाठी त्यांनी सर्वम AI नावाच्या कंपनी सोबत करार देखील केलेला आहे. हे जे काही पार्क असणार हे फुल स्टॅक AI इकोसिस्टम असेल इथं, जिथं डेटा मॉडेल्स आणि संगणकीय संसाधनं आपल्याला सुरक्षित केलेले बघायला मिळतील. चौथा प्रश्न आहे, इंडो तिबेटियन सीमा पोलिसांनी दुर्गम गावांमध्ये आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याच्या सहकार्याने निरोगी सीमा मोहीम सुरू केली? तर निरोगी सीमा मोहीम जी आहे ती ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सने उत्तराखंड सरकारच्या सहयोगाने सुरू केलेली आहे. आपण जर बघितलं सीमेवरील 108 गावं जे आहे तर ते 108 गावांमध्ये आपण जर बघितलं तर स्वस्थ सीमा अभियान, निरोगी सीमा अभियान हे ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स आणि उत्तराखंड सरकार यांच्या मार्फत चालवली जात आहे. आता या गावांची नावं काय आपल्याला लक्षात ठेवायची नाही. 108 गावांमध्ये ही जी काही आपण होण्या योजना सुरू करण्यात आलेली आहे स्वस्थ सीमा अभियान. पाचवा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं, जानेवारी 2025 मध्ये भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने पुन्हा सुरू केलेल्या नॅशनल ऑलिम्पिक अकादमीचे अध्यक्ष कोण बनलं आहे? आपण जर बघितलं नॅशनल ऑलिम्पिक अकादमी आपण स्थापन केली होती पण कोविडमध्ये बंद केली, आता परत आपण सुरू केली. त्याचे अध्यक्ष बनलेले PT उषा आणि संचालक बनलेले आहे गगन नारंग. अध्यक्ष कोण बनलेले? PT उषा. आपण जर बघितलं PT उषा अध्यक्ष बनलेले आहे आणि गगन नारंग जे आहे तर ते तिचे संचालक बनलेले आहे. सहावा प्रश्न आहे, पृथ्वीवरून एक प्रकाश दिवस अंतरावर पोहोचणारा पहिला मानव निर्मित अवकाशयान कोणता असेल? तर पृथ्वीवरून सगळ्यात दूरपर्यंत गेलेला आतापर्यंतचा उपग्रह किंवा एखादा ऑब्जेक्ट जर तुम्ही म्हणाल तर ते आहे व्हॉयजर 1. व्हॉयजर 1 ने एक प्रकाश दिवस म्हणजे सुमारे 26 अब्ज किलोमीटर अंतर जे आहे ते पार केलेले आहे.
या व्हायजर 1चं प्रक्षेपण जे आहे ते आपण 5 सप्टेंबर 1977 मध्ये केलं होतं आणि त्याने आपल्या आजूबाजूच्या सगळ्या ग्रहांची माहिती जी आहे ती आपल्याला दिलेली आहे. मग तुम्ही चंद्राची माहिती, मंगळाची माहिती, गुरुची माहिती, शनीची माहिती, शनीची चंद्र, शनीची कडा, हे सगळं त्याने आपल्याला सुरुवातीला त्याबाबतची माहिती जी आहे ती व्हायजर 1नेच आपल्याला दिलेली आहे. लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेले आहे आणि त्याचे लेक्चर ऍप्लिकेशन मध्ये सुरू झालेले आहे. फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला या बॅच व्यतिरिक्त अभ्यास मित्राच्या अदर काही बॅचेस मिळतील. 21,000 PYQ ची बॅच, स्टेट बोर्ड, नोट्स पॅक, टेस्ट सिरीज, तर या बॅचेस तुम्हाला ऑलरेडी बॅच जॉईन केल्यानंतर मिळून जाईल. धुरंधर बॅच आपण सुरू केलेली गट ब आणि गट क मुख्य परीक्षेसाठी, जे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची सेपरेट बॅच आहे. हा नोट्स पॅक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळतील. ऍप्लिकेशन मध्ये बॅच विकत घेत असताना CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड यूज करा, म्हणजे तुम्हाला डिस्काउंटेड फी मध्ये बॅचेस मिळेल. सोबत टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज सुद्धा फॉलो करायला विसरू नका. हा प्रश्न 100% परीक्षेमध्ये दिसणार आहे. काय आहे प्रश्न? जानेवारी 2026 मध्ये कोणत्या सरकारने सिकल सेल ॲनिमियाच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी अरुणोदय नावाची मोहीम सुरू केली आहे? तर अरुणोदय नावाची मोहीम जी आहे ती सिकल सेल ॲनिमियाशी संबंधित सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने. तर महाराष्ट्र सरकारने 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान 21 उच्च प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यामध्ये अरुणोदय नावाची योजना जी आहे ती सुरू केलेली आहे सिकल सेल ॲनिमियाशी संबंधित. याचं उद्दिष्ट आहे लवकर निदान करणं, उपचार करणं, सुरक्षित करणं, महाराष्ट्र सिकल सेल मुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल करणं. 8वा प्रश्न आहे, डिसेंबर 2025 चा ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला? तर तो जिंकला मिचेल स्टार्कने. मिचेल स्टार्कने जे काही एशियस मध्ये कामगिरी केली त्याबद्दल त्याला हा पुरस्कार मिळाला. महिलांमध्ये लॉरा उल्फार्ट नावाचे खेळाडू आहे, दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन आहे. तुम्ही ICC वुमन्स वर्ल्ड कप बघितला असेल तर फायनल आपलं दक्षिण आफ्रिकेसोबत झालं होतं आणि त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये आफ्रिकेसोबत जे फायनल झालं होतं त्या मॅचमध्ये एकटी जी काही खेळाडू खेळत होती त्यांची कॅप्टन, तर तीच आहे लॉरा उल्फार्ट. तर तिला आपण जर बघितलं तर ICC वुमन्स प्लेअर ऑफ द मंथने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या संस्थेने ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2026 ची 21वी आवृत्ती प्रसिद्ध केली? तर ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2026 जो आहे तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रकाशित केलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे. तर ग्लोबल रिस्क रिपोर्ट जो देण्यात आलेला आहे त्यामध्ये कोणकोणते धोके आगामी काळामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात, जसं की भूआर्थिक संघर्ष, जमिनीसाठी आपल्याला देशांमध्ये संघर्ष बघायला मिळू शकतो 2026 ते 28 पर्यंत. राज्य आधारित सशस्त्र संघर्ष, 2 देशांमध्ये सशस्त्र संघर्ष बघायला मिळू शकतो. हवामान विषयक प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे यामध्ये धोके जे आहे ते वर्तवण्यात आलेले. आपल्याला प्रश्न हाच विचारला जाईल की ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2026 ची 21वी आवृत्ती कोणी प्रकाशित केली किंवा कुणामार्फत दिली जाते? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मार्फत ती दिली जाते. 10वा प्रश्न आहे, बजाज पुणे ग्रँड टूर 2026 सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बजाज पुणे ग्रँड प्रिक्स ही एक सायकलची स्पर्धा आहे जी भारतामध्ये पहिल्यांदाच आयोजित केली जात आहे. अशा प्रकारची सायकलची स्पर्धा आहे आणि त्याचे सदिच्छा दूत जे आहे ते बनलेले आहे महेंद्रसिंग धोनी. तर ही सायकलिंगची स्पर्धा आंतरराष्ट्रीय लेवलवरची स्पर्धा जी आहे ती पहिल्यांदा भारतामध्ये तिचं आयोजन केलं जात आहे. धोनीजी त्याचे सदिच्छा दूत बनले आहे. 11वा प्रश्न आहे, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अलीकडील अहवालानुसार जगात मत्स्य उत्पादनात भारताचा क्रमांक किती आहे? तर जगात मत्स्य उत्पादनामध्ये भारत 2ऱ्या क्रमांकावर आहे. आपण जर बघितलं तर मत्स्य उत्पादन आपलं देश जगाच्या 8% भारतामध्ये मत्स्य उत्पादन आपल्याला बघायला मिळतं. भारत 2ऱ्या क्रमांकावर आहे मत्स्य उत्पादनामध्ये. भारताचं मत्स्य उत्पादन 2024-25 मध्ये 197.75 लाख टन एवढं राहील अशी अपेक्षा आहे. जे 2013-14 मध्ये किती होतं तर 95.79 लाख टन एवढं होतं. म्हणजे 10 वर्षात माशांचं उत्पादन 100% पेक्षा 106% आपल्याला वाढलेलं बघायला मिळतं. 12वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सी असेंब्लीचे 16वे अधिवेशन कुठे आयोजित केले जात आहे? तर इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सीचे 16वे अधिवेशन अबुधाबी UAE मध्ये आयोजित केलं जात आहे. आपण जर बघितलं तर या अधिवेशनादरम्यान हे संपन्न झालेलं आहे. तर आपण 2023 ते 2027 ची एक रणनीती किंवा एक डॉक्युमेंट जे आहे तर त्याचा सगळ्यांनी स्वीकार केलेला आहे. हा आंतर सरकारी संघटना म्हणजे अनेक देशांची ही एक संघटना आहे. 2009 मध्ये स्थापना झाली होती. 2010 मध्ये इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सीची आपण जर बघितलं तर जे काही करार आहे तो लागू झाला होता. मुख्यालय याचं अबुधाबीमध्येच आहे UAE मध्ये. 170 प्लस देश आणि युरोपियन युनियन जो आहे तो सदस्य, भारत संस्थापक सदस्य
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 21 जानेवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डेली सेशन बघत चला आणि त्याचबरोबर या सेशनमधील टेस्ट क्वेश्चनचे आन्सर सुद्धा द्यायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. आपण 2025च्या चालू घडामोडीचं जे काही वन लाइनरचं एक 1200 वन लाइनरचं एक इयर बुक बनवलेलं आहे ते तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर मिळून जाईल. हा प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेमध्ये दिसेल. मित्रांनो, काय आहे प्रश्न? जानेवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या दोन ठिकाणी देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचं उद्घाटन केलं? तर आपण जर बघितलं तर कोणत्या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या असं असायला पाहिजे. कोणत्या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हावडा ते गुवाहाटी, हावडा पश्चिम बंगाल ते गुवाहाटी आपण जर बघितलं तर आसाम, या दोन ठिकाणांना जोडणारी जी भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आहे तर तिचं उद्घाटन नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदीजी यांनी पश्चिम बंगालमधील मालदा टाउन रेल्वे स्थानकाला भेट दिली, जिथे त्यांनी हावडा ते गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. ही ट्रेन सुमारे 14 तास अंदाजे 958 किलोमीटर अंतर कापल, ज्यामुळे सध्याच्या प्रवासाच्या वेळेत सुमारे 2.5 ते 3 तासांची बचत होणार आहे. मित्रांनो, भारतातील पहिल्या घडामोडी आपण इथं बघून घेऊया. भारतातील पहिलं जैव आनंदी जिल्हा कोणता आहे? तर की पान्योर, अरुणाचल प्रदेश. भारतातील पहिलं शहर जिथे 24 तास थेट नळाने पिण्याचं पाणी मिळतं, पुरी, ओडिशा. भारतातील पहिल्या सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिकचं उद्घाटन नोएडा, उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलं. 8व्या वेतन आयोगाची स्थापना जाहीर करणारं भारतातील पहिलं राज्य आसाम आहे. भारतातील पहिला मेगावॅट स्केल हायड्रोडायनामिक पॉवर प्रकल्प कुठे सुरू झाला? नानगल हायडल कालवा, पंजाब. भारतातील रोलिंग बजेट स्वीकारणारं पहिलं राज्य मध्य प्रदेश बनलं आहे. भारतातील पहिलं समर्पित वन विद्यापीठ स्थापन कुठे केलं जाईल? गोरखपूर, उत्तर प्रदेश. बांबू बागेच्या थीमवर आधारित देशातील पहिलं निसर्ग थीम असलेलं विमानतळ टर्मिनल गुवाहाटी, आसाममध्ये सुरू झालेलं आहे. भारतातील पहिली वन्यजीव संरक्षित महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 45 आहे. भारतातील पहिलं पॉवर म्युझियम कोणत्या शहरात बांधलं जाते? पटना, बिहारमध्ये. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग गाव आहे अमरावती, आंध्र प्रदेशमध्ये. स्वतंत्र भारतातील समान नागरिक संहिता लागू करणाऱ्या देशातील पहिलं राज्य आहे उत्तराखंड. भारतातील पहिलं 24/7 ऑनलाईन कोर्ट कोल्लम, केरळमध्ये सुरू झालेले. एवढ्या सगळ्या पहिल्या घडामोडी आपण इथं बघितलेल्या आहे, ज्या रिसेंटच्या काळात झालेल्या आहे. दुसरा क्वेश्चन आहे, जगातील सर्वात जुनी वाहणारी नदी म्हणून ओळखली जाणारी फिंके नदी कोणत्या देशात आहे? तर फिंके नदी ही जगातील सगळ्यात जुनी नदी आहे. आपण जर बघितलं ती ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. मित्रांनो, जे काही शास्त्रज्ञ आहे, भूगर्भ शास्त्रज्ञ आहे, तर त्यांनी सांगितलं की ही नदी सुमारे 300 ते 400 दशलक्ष वर्ष जुनी आहे. ही मॅकडॉनेल पर्वतरांगेतून उगम होते आणि तिची लांबी जी आहे ती 644 किलोमीटर आहे. तिसरा क्वेश्चन आहे, भारताने जानेवारी 2026 मध्ये इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलं? यावर सुद्धा 100% प्रश्न विचारला जाईल. तर भारत सरकारने इराणमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन स्वदेश जे आहे ते सुरू केलेलं आहे. आपण जर बघितलं तर एक विशेष विमान जे आहे ते नेण्यात आलं. 12 लोकांना इराणमधून भारतामध्ये आणण्यात आलेलं आहे. इराणची राजधानी काय आहे? तेहरान. इराणमध्ये चलन कोणतं आहे? इराणी रियाल. अध्यक्ष कोण येतं? मसूद पेजेस्कियान. आपण जर बघितलं काही महत्त्वाचे ऑपरेशन बघूया. ऑपरेशन सागर बंधू हे आपण जर बघितलं दित्वाह चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी आपण सुरू केलं. ऑपरेशन सिंधू इराण आणि इस्रायलमधील संघर्ष दरम्यान इराणमधून नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू आपण सुरू केलं. ऑपरेशन सहयोग मणिपूरमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपण सुरू केलं. ऑपरेशन इंद्रावती हैतीमधील गुन्हेगारी टोळी हिंसाचारादरम्यान आपण सुरू केलं. ऑपरेशन अजय हमास आणि इस्रायलच्या युद्ध दरम्यान आपण हे ऑपरेशन सुरू केलं होतं, अजय. ऑपरेशन करुणा म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी आपण सुरू केलं. ऑपरेशन कावेरी सुदानमधील यादवी युद्ध दरम्यान आपण सुरू केलेलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन गंगा युक्रेनवर रशियाने आक्रमण केलं तेव्हा हे ऑपरेशन आपण सुरू केलं. आणि ऑपरेशन राहत यमनमधील संघर्ष दरम्यान आपण हे ऑपरेशन सुरू केलं होतं. तर आपण जर बघितलं तर रिसेंटली ही जी काही ऑपरेशन आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे करून ठेवायची, लक्षात ठेवायची आहे. चौथा प्रश्न आहे, व्हेनेझुएलाच्या कोणत्या विरोधी नेत्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा नोबेल शांतता पुरस्कार 2025 सुपूर्द केला आहे? तर व्हेनेझुएलाच्या मित्रांनो मारिया कोरिना मचाडो
तर यांनी काय केलेलं आहे, त्यांचा नोबेल पुरस्कार जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला आहे, आणि तो पण शांततेचा नोबेल पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला आहे. आणि डोनाल्ड ट्रम्पने पण बिन लादेसारखा हा पुरस्कार जो आहे तर तो स्वीकारलेला आहे. त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार पाहिजे होता, त्यांनी व्हेनेझुएलावर आक्रमण केलं, तिथल्या राष्ट्रपतीला किडनॅप केलं, आपल्या देशात आणलं, आता ते तिथल्या देशात शिक्षा देणार आहे, आणि त्यांनी कोणता पुरस्कार स्वीकारलेला आहे, आपण जर बघितलं शांततेचा. आणि त्याचबरोबर इराणमधून आपण भारतीय नागरिकांना परत का आणतोय, कारण इराणमध्ये जर बघितलं तर जे संघर्षमय वातावरण तयार झालेले त्यासाठी सुद्धा कुठे ना कुठे अमेरिकाच कारणीभूत आहे. आणि अशा ही परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणता पुरस्कार घेतलेला आहे, शांततेचा नोबेल पुरस्कार जो आहे तो मारिया कोरिना मचाडो यांच्याकडून त्यांनी स्वीकारलेला आहे. पाचवा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय दक्षता आयोगाचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर केंद्रीय दक्षता आयोगाचे नवीन दक्षता आयुक्त बनलेले प्रवीण वशिष्ठ. आपण जर बघितलं तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003च्या तरतुदीनुसार प्रवीण वशिष्ठ यांची केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सहावा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये भारताचे 92वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे. तर भारताचं 92वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे आर्यन वार्ष्णेय. तर हा भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे. तर दिल्लीचा तरुण आहे आर्यन वार्ष्णेय. आर्मेनियामध्ये झालेल्या आंद्रनिक मार्गारियन मेमोरियल स्पर्धेमध्ये त्यांनी काही अंक मिळवले, आणि त्या अंकाच्या आधारे तो 92वा भारताचा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. मित्रांनो, लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण फाउंडेशन बॅचेस जे सुरू केलेले आहे त्याचे लेक्चर सुद्धा आपण सुरू केलेले आहे. तुम्ही आपल्या ॲपवरून या बॅचेस जॉईन करू शकता. ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्ससाठी आपण धुरंधर बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 21,000 PYQची देखील बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर हा नोट्स पॅक आहे जो तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. ॲप्लिकेशनमधून कोणतीही बॅच जर तुम्ही जॉईन करत असाल तर तुम्हाला बाय नाव करताना CJ लाईव्ह कुपन कोड जे आहे तर ते यूज करायचं आहे. आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज देखील आहे, ते सुद्धा फॉलो करून ठेवा, ॲप डाउनलोड करून ठेवा. सातवा प्रश्न आहे, Rating.comने 2026 मध्ये कोणत्या विमान कंपनीला जगातील सर्वात सुरक्षित घोषित केलं आहे. तर Rating.comने जगातील सगळ्यात सुरक्षित विमान कंपनी घोषित केलेली आहे एतिहाद एअरवेज, जी अबुधाबीची विमान कंपनी आहे. UAE अबुधाबीमधील ही एक विमान कंपनी आहे, तिला सर्वात सुरक्षित विमान कंपनी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. या वार्षिक सुरक्षा क्रमवारीमध्ये पहिल्यांदाच जे काही आखाती देश आहे त्यांची विमान कंपनी आपल्याला अव्वल स्थानावर बघायला मिळत आहे. आठवा प्रश्न आहे, भारत विद्युत शिखर संमेलन 2026 कुठे आयोजित केलं जाणार आहे. तर भारत विद्युत शिखर संमेलन जे आहे इंडिया इलेक्ट्रिसिटी शी संबंधित जी काही परिषद आहे ती नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे. भारत इलेक्ट्रिक समिट 2026 नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे. मिनिस्ट्री ऑफ पॉवर्सच्या माध्यमातून हिचं आयोजन केलं जाणार आहे. मग आपण जर बघितलं ऊर्जा मंत्री कोण आहे, मनोहरलाल खट्टर आहे, हे लक्षात ठेवा. मनोहरलाल खट्टर यांनी कोणत्या योजनेची सुरुवात केली असा माग प्रश्न जो आहे तो विचारण्यात आला होता. मग आपण जर बघितलं तर यशोभूमी इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर नवी दिल्लीमध्ये ही परिषद जी आहे तर ती होणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर ॲक्च्युली सुरू झाली नाही, होणार आहे. ठीक आहे, तर आयोजित केली जाणार आहे 19 ते 22 मार्च 2026 दरम्यान हिचं आयोजन जे आहे ते होणार आहे ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून. आणि तेव्हा मनोहरलाल खट्टरच उपस्थित राहतील. ठीक आहे, बघूया तेव्हा काही चेंजेस वगैरे झालं तर त्यावर मी नवीन एक प्रश्न घेऊन येईन. भारताची ऊर्जा सुरक्षा, अक्षय ऊर्जा उद्दिष्ट आणि भविष्यातील पॉवर ग्रीड पायाभूत सुविधांवर चर्चा करणं हे हिचं उद्दिष्ट आहे. थीम लक्षात ठेवा, विचारलं जाईल, इलेक्ट्रिफाईंग ग्रोथ, एम्पॉवरिंग सस्टेनेबिलिटी, कनेक्टिंग ग्लोबली. नववा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या महासचिवाच्या निःशस्त्रीकरण व्यवहार सल्लागार मंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली. तर संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांच्या निःशस्त्रीकरण व्यवहार सल्लागार मंडळाचे अध्यक्ष बनलेले DB व्यंकटेश वर्मा. ते 2026-27 कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. आपण जर बघितलं तर युनायटेड नेशन ॲडवायझरी बोर्ड ऑन आपण जर बघितलं तर डिसआर्ममेंट मॅटर्स, तर याची स्थापना 1978 मध्ये करण्यात आली होती. यात जगातील सर्व प्रदेशांमधून नामांकित 15 सदस्य आपल्याला बघायला मिळतात. 10वा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने अनारक्षित जागा म्हणजे ओपनच्या ज्या जागा आहे ते सर्व श्रेणीतील गुणवंत उमेदवारांसाठी खुला केलेला आहे. असा निर्णय देताना संविधानातील कोणत्या कलमाचा अर्थ लावण्यात आला. तर संविधानातील कलम 14 कायद्यासमोर समानता आणि कलम 16 सरकारी नोकरीमध्ये समान संधी या दोन कलमाचा अर्थ इथं लावण्यात आलेला आहे. तर ओपन कॅन्डिडेट जर असेल मित्रांनो, समजा ओपन हा जो खुला प्रवर्ग आहे तर याचा फायदा जो आहे तो ज्यांना आरक्षण आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल SC ST OBC, ठीक आहे, त्याचबरोबर EWS हे जे आरक्षण वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण आहे तर त्याचा लाभ जे या प्रवर्गात येणारे विद्यार्थी सुद्धा ओपन
कॅटेगरीमध्ये ज्या काही जागा असतात त्याचा लाभ घेऊ शकतात. फक्त सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितले तुम्ही कोणत्याच टप्प्यावर, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रिलिममध्ये समजून घ्या की कॅटेगरीमधून पास झाले असाल तर मग तुम्ही ओपनच्या जागेवर दावा करू शकत नाही. समजून घ्या तुम्हाला जर एज रिलॅक्सेशन मिळालेलं आहे कॅटेगरीमध्ये असल्यामुळे मग तुम्ही ओपनच्या जागेवर दावा करू शकत नाही. त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो एकदा तुम्ही बघून घ्याल. तर हा निर्णय न्यायमूर्ती एम सुदेश आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने दिलेला आहे. कलम 14 कायदेसमोर समानता आणि कलम 16 आपण जर बघितलं सार्वजनिक नोकरीमध्ये समान संधी, या दोन कलमांच्या आधारे हा निर्णय देण्यात आलेला आहे. 11वा प्रश्न आहे, इंडियन बँक्स असोसिएशन बँकिंग टेक्नॉलॉजी अवॉर्ड्समध्ये कोणत्या बँकेने बेस्ट फिनटेक अँड DPI ॲडॅप्टेशन पुरस्कार जिंकला? तर कर्नाटक बँकेने आपण जर बघितलं तर बँकिंग टेक्नॉलॉजी अवॉर्ड्समध्ये बेस्ट फिनटेक अँड DPI ॲडॅप्टेशन पुरस्कार जो आहे मित्रांनो तो जिंकलेला आहे. तर डिजिटल सेवा व्यवस्थितपणे उपलब्ध करून देण्यासाठी कर्नाटक बँकेला हा पुरस्कार दिला गेलेला आहे. तर हा पुरस्कार कोणाला दिला जातो? ज्यांनी आधार, UPI, डिजिलॉकर यांसारख्या फिनटेक सोल्युशन आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रभावीपणे एकत्रित करून सेवांच्या वितरणात वाढ केली आहे, अशा बँकांना हा पुरस्कार दिला जातो. 12वा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, वैद्यकीय समस्येमुळे नासाने पहिल्यांदाच कोणत्या मोहिमेतील अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकवरून पृथ्वीवर वेळपत्रकापूर्वीच परत बोलवलं आहे? तर क्रू 11 नावाचं मिशन आहे. त्यामध्ये आपण ज्या ज्या अंतराळवीरांना अवकाशामध्ये पाठवलं त्यापैकी एकाची तब्येत खराब झाली म्हणून आपण 4ही अंतराळवीरांना क्रू 11 मिशन अंतर्गत पृथ्वीवर परत आणणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 22 जानेवारी 2026 रोजीचा करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. हे जर सेशन तुम्हाला आवडत असेल तर सेशनला निश्चित लाईक करा. आजचा आपण लाईक टार्गेट ठेवूया 300 मित्रांनो. तुम्ही काही दिवसापूर्वी 400 पण लाईक क्रॉस केलेले, पण एवढं पण टार्गेट नाही ठेवत. 300 लाईकचं टार्गेट ठेवूया, बघूया अचीव होत आहे की नाही. तर बघा 22 जानेवारी 2026 आपण करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही या सेशनमध्ये जे काही टेस्ट क्वेश्चन मी तुम्हाला देत असतो तर त्याची उत्तरं देत चला, कारण ते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात. परीक्षेमध्ये येण्याचे जास्त चान्सेस त्या प्रश्नांचे असतात. आपण 1200 वन लाईनर 2025 जे काही जानेवारी टू डिसेंबर या कालावधीमध्ये 1200 वन लाईनरचे एक इयरबुक तयार केलेले आहे, ते तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर मिळून जाईल. पहिला प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये सलग 7व्यांदा युगांडाच्या राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत कुणी विजय मिळवला आहे? तर युगांडाचे सलग 7व्यांदा राष्ट्रपती बनलेले आहे योवेरी मुसेवेनी. मित्रांनो, आपण जर बघितलं तर युगांडाच्या निवडणुकीमध्ये योवेरी मुसेवेनी यांनी 71.65% मतं मिळवून विजयी झालेले आहे. युगांडा आफ्रिका खंडातील एक देश आहे. कंपाला त्याची राजधानी आहे. चलन युगांडा शिलिंग आहे. सर्वोच्च शिखर मार्गेरिटा पीक आहे, 5109 मीटरचा आहे. प्रमुख तलाव व्हिक्टोरिया लेक युगांडामध्ये आहे आणि पर्वत रुवेंझोरी विरुंगा हा तिथला फेमस पर्वत आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न आपण जर बघितलं, जानेवारी 2026 मध्ये भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सेवा पुरस्कार अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार जो आहे तो चंदना सिन्हा यांना देण्यात आलेला आहे. त्यांनी जी काही बालकांची तस्करी केली जाते रेल्वेमध्ये काय केलं तर बालकांना चोरलं वगैरे जातं, तर ती रोखण्यामध्ये यांचा चंदना सिन्हा यांचा मेन रोल असल्यामुळं त्यांना रेल्वेचा सर्वोच्च पुरस्कार अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर रेल्वे संरक्षण दलाच्या निरीक्षक आहे चंदना सिन्हा, यांचं नाव लक्षात ठेवा. यांना का पुरस्कार देण्यात आला तर रेल्वे स्थानक किंवा गाड्यामध्ये मुलांची जी काही तस्करी केली जाते किंवा मुलांना जे काही किडनॅप केलं जातं ते रोखण्याबद्दल प्रभावी काम केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तिसरा प्रश्न आहे, जागतिक आर्थिक मंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 56वी वार्षिक बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर आपण जर बघितलं 56वी वार्षिक बैठक जी आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ती दावोस स्वित्झर्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर आपले मुख्यमंत्री सुद्धा दावोस स्वित्झर्लंडमध्येच सध्या गेलेले आहे. आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जे काही आपले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आहे, प्रल्हाद जोशी आहे, के राम मनोहर नायडू आहे आणि यांच्या व्यतिरिक्त 10 सदस्यांचं जे शिष्टमंडळ आहे त्यामध्ये आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी सुद्धा आहे. म्हणून जर आपण बघितलं तर हा प्रश्न जो आहे आपल्याला भविष्यात विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, या परिषदेची थीम काय आहे? अ स्पिरिट ऑफ डायलॉग, आणि ही परिषद 19 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान होत आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 24 जानेवारी 1971 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये आहे. लॅरी फिंक अध्यक्ष आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे बार्जे ब्रेड. चौथा प्रश्न आहे मित्रांनो, जानेवारी 2026 मध्ये
भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यातील 17वा त्रिपक्षीय सराव दोस्ती कुठे आयोजित करण्यात आला? दोस्ती हा युद्ध सराव जो आहे तो 3 देशांमध्ये आयोजित केला जातो, भारत, श्रीलंका आणि मालदीव. मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न नेहमी विचारला जातो की जे काही मालदीव आहे, आपला जे काही लक्षद्वीप आहे, लक्षद्वीप आणि मिनिकॉय जे आहे, मिनिकॉय तर त्यांच्यामध्ये कोणतं चॅनल आहे? आणि आपण जर बघितलं तर मिनिकॉय आणि मालदीव यांच्यामध्ये कोणतं चॅनल आहे, तर हे आपल्याला नेहमी जीएसचा प्रश्न विचारला जातो. मग त्याचं मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो बघा. लक्ष जे आहे ते मिनी असलं पाहिजे का? अजिबात नाही. मग आपण त्याला नो म्हणूया. तर नो म्हणजे 9, बरोबर. नोला आपण कसं लिहिलं? 9. कारण हिंदीमध्ये नोला काय म्हटलं तर 9, हिंदीमध्ये 9ला नो म्हटलं तर बरोबर. तर 9 डिग्री चॅनल जे आहे ते लक्षद्वीप आणि मिनिकॉय मध्ये आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं मिनिकॉय आणि मालदीव यांच्यामध्ये कोणतं चॅनल आहे, तर मिनिकॉयचं यम घ्या, मालदीवचं यम घ्या. फक्त याची रचना कशी करायची, तर अशा प्रकारे आपल्याला यम मांडायचंय मिनिकॉयचं, तशाच प्रकारे यम मांडायचंय आपल्याला मालदीवचं. आणि इथं कोणता आकडा तयार झाला? 8 आकडा तयार झाला. मिनिकॉय आणि मालदीव मध्ये कोणतं चॅनल? मग 8 डिग्री चॅनल आहे. बाकी अंदमान निकोबार मध्ये उरलेलं जे 10 डिग्री चॅनल आहे ते अंदमान निकोबार मध्ये आपल्याला सांगता येईल. तर इथं जीएसची सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. मग आपण जर बघितलं मालदीव, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान मालदीव मध्ये कोणता युद्ध सराव झालेला आहे, तर दोस्ती युद्ध सराव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा कितवा सराव आहे, तर 17वा हा आपण जर बघितलं तर सराव आहे दोस्ती नावाचा. आपण जर बघितलं तर यामध्ये भारताचं तटरक्षक दल, श्रीलंकेचं नौदल आणि मालदीवचं राष्ट्रीय संरक्षण दलाने सहभाग घेतला होता. याचं उद्दिष्ट काय या सरावाचं, तर सागरी अपघातादरम्यान परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देणं आणि सागरी प्रदूषण नियंत्रित करणं. तर एवढी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्यासाठी काय आहे, सफिशियंट आहे. जे काही चर्चेतले युद्ध सराव आहे ते आपण बघूया. शक्ती नावाचा युद्ध सराव आणि गरुड नावाचा युद्ध सराव जो आहे तो भारत आणि फ्रान्समध्ये तुम्हाला बघायला मिळतो. भारत आणि ओमानमध्ये अल नजाह नावाचा युद्ध सराव आयोजित केला जातो. नसीम अल बहर भारत आणि ओमानमध्येच आणि ईस्टर्न ब्रिज भारत आणि ओमानमध्येच होणारे ही युद्ध सराव आहे. बोंगो सागर भारत आणि बांगलादेश, मैत्री भारत आणि थायलंड, डस्टलिक भारत आणि उझबेकिस्तान, एक्स टायगर ट्रायम्फ भारत आणि अमेरिका. त्याचबरोबर भारत आणि अमेरिकेमध्ये युद्धाभ्यास नावाचा सुद्धा युद्ध सराव होतो आणि मलबार युद्ध सरावामध्ये भारत आणि अमेरिका तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर एकुवेरिन भारत आणि मालदीवमध्ये होणारा युद्ध सराव आहे. धर्मा गार्डियन भारत आणि जपान मधला युद्ध सराव आहे. जिमेक्स भारत आणि जपान मधला युद्ध सराव आहे. आता बघा, मैत्री भारत आणि थायलंड मध्ये होतो, पण मित्र शक्ती जो आहे तो भारत आणि श्रीलंका मध्ये होतो. आणि मैत्रीलाच आपण काय म्हणतो, दोस्ती. तर दोस्ती जो आहे तो भारत, श्रीलंका आणि मालदीव मध्ये होणारा युद्ध सराव आहे. सिम्बेक्स भारत आणि सिंगापूर मध्ये होतो. काजिंद भारत आणि काझाकिस्तान मध्ये होतो. खंजीर भारत आणि किर्गिस्तान मध्ये होणारा युद्ध सराव आहे. बोल्ड कुरुक्षेत्र जो आहे तो भारत आणि सिंगापूर मध्ये होणारा युद्ध सराव आहे. आणि नौदलाचा युद्ध सराव वरून जो आहे तो भारत आणि फ्रान्स मध्ये होत असतो. पुढे जाऊया, 5वा प्रश्न. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी जानेवारी 2026 मध्ये भारतातील पहिला ओपन सी मॅरिकल्चर प्रोजेक्ट कुठे सुरू केला? तर भारतातील पहिला ओपन सी मॅरिकल्चर प्रोजेक्ट जो आहे तो अंदमान निकोबार मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तर अंदमान समुद्रातील उत्तर खाडी श्री विजयपुरम इथं भारतातील पहिला ओपन सी मरीन फिशरीज प्रोजेक्ट जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. याचं उद्दिष्ट आहे भारताच्या ब्लू इकॉनॉमीला प्रोत्साहन देणं आणि स्थानिक मासेमार समुदायासाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण करणं. तसं पण भारत जो आहे मत्स्य उत्पादनामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. आपलं मत्स्य उत्पादन जे आहे ते 197 दशलक्ष टनापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. पहिल्या क्रमांकावर चायना आहे मत्स्य उत्पादनाच्या बाबतीत. आता आपलं मत्स्य उत्पादन जे आहे जवळपास 10 वर्षात 106% वाढलेलं आहे. पहिले ते समजून घ्या की 90 ते 100च्या आसपास होतं दशलक्ष टन. आता ते जवळपास 200 दशलक्ष टनापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. पुढे जाऊया, 6वा प्रश्न. जानेवारी 2026 मध्ये शास्त्रज्ञांना 300 ते 400 वर्ष जुना महाकाय ब्लॅक कोरल कुठे सापडला? आता आपण जर बघितलं तर कोरल जे आहे तर ते काय आहे, तर कोरल जे आहे ते एका प्रकारचं शैवाल. आपण जर बघितलं एका प्रकारचा प्राणी यांनी मिळून काय बनतं, कोरल बनतं. म्हणजे आपण जर बघितलं तर झुंजातिलिया नावाचं शेवाळ असतं, झुंजातिलिया, आणि पोलिप नावाचा प्राणी असतो. तर ते मिळून सोबत राहत असतात आणि त्याला आपण काय म्हणतो, कोरल्स किंवा प्रवाळ म्हणतो. तर आपल्याला काळ्या रंगाचं जगातील सगळ्यात जुना 300 ते 400 वर्ष जुना ब्लॅक कोरल जो आहे तो फियोर्डलँड न्यूझीलंडमध्ये सापडलेला आहे. 13 फूटपेक्षा जास्त उंच आहे, 15 फूटपेक्षा जास्त रुंद हा काळा कोरल आपल्याला बघायला मिळालेला आहे. वेलिंग्टनच्या व्हिक्टोरिया विद्यापीठात एका पथकाने खोल समुद्रात त्याचा शोध घेतलेला आहे. 300 ते 400 वर्ष जुना आहे. न्यूझीलंडच्या पाण्यात सापडलेला आतापर्यंत सर्वात मोठा काळा प्रवाळ हा आहे.
मित्रांनो, लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर आपली धुरंधर मेन्सची बॅच सुरू झालेली आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला मराठी व्याकरण जे आहे ते सध्या शिकवते. इतिहासाचं लेक्चर मारुती सरांनी सुरू केलेलं आहे, त्याचबरोबर हर्षाली मॅडमने भूगोल जो आहे तो या बॅचमध्ये सुरू केलेला आहे. मित्रांनो, तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. इथं सीजे लाईव्ह नावाचं कुपन कोड यूज करा, या फी मध्ये अजून डिस्काउंट मिळवायचा आहे तुम्हाला. त्याचबरोबर फाउंडेशन बॅच जे आहे त्या सुद्धा आपल्या सुरू झालेल्या आहे. 21,000 PYQ ची गेम चेंजर बॅच आहे. तुमचा प्रिलिमचा स्कोर जो आहे तो 100% वाढणार ही जर बॅच तुम्ही जॉईन केली आणि लेक्चर एक एक दोनदा वेळा बघितले तर, कारण आपण त्यामध्ये सर्व PYQ जे आहे ते घेतलेले आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्राचा हा नोट्स पॅक आहे, जिथे अभ्यास मित्राचे सर्व नोट्स तुम्हाला एकत्रित स्वरूपात मिळतील. यासाठी आपलं ॲप डाउनलोड करा. आपलं ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्यामधून बॅच परचेस करताना सीजे लाईव्ह नावाचं कुपन कोड यूज करायचं आहे. मित्रांनो, टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज सुद्धा फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया. 7वा प्रश्न, जगातील पहिले कायदेशीर बंधनकारक करार हाय सीज ट्रिटी 17 जानेवारी 2026 रोजी अंमलात आला, तो कोणत्या क्षेत्राच्या संवर्धनाशी संबंधित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर एखादा देश असतो, तर त्या देशापासून समजून घ्या त्याचा अधिकार जो आहे तो 12 नॉटिक मैल पर्यंतचं जे क्षेत्र असतं त्या क्षेत्रापर्यंत त्या देशाचं अधिकार क्षेत्र असतं. मग आपण जर बघितलं तर समुद्राच्या बाबतीत बोलतोय मी. जर माझं नॉटिक मैल चुकलं असेल तर करेक्ट करून पण सांगा. मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण 12 नॉटिक मैल, ठीक आहे. तर 12 नॉटिक मैल जे आहे तर ते मला आठवत आहे. जर चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर त्याच्या बाहेर जो समुद्राचा एरिया आहे मित्रांनो, त्याच्या बाहेरचा जो समुद्राचा एरिया आहे किंवा एखाद्या देशाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचा जो समुद्राचा एरिया आहे त्याला हाय सीज ट्रिटी म्हटलं जातं. आणि त्या हाय सीज ट्रिटीमध्ये बरेचसे चायना वगैरे काय करतात, तर तिथं जाऊन मासे पकडण्याचा प्रयत्न करतात, तिथं जाऊन खनिज गोळा करण्याचा प्रयत्न करतात. तर त्याशी संबंधित आपण एक करार केलेला आहे. हा जो करार आहे हा राष्ट्रीय अधिकार क्षेत्राच्या बाहेरील सागरी क्षेत्राशी संबंधित करार आहे, हाय सीज ट्रिटी करार, ज्याची जो करार 17 जानेवारी 2026 ला अंमलात आलेला आहे. मित्रांनो, याला पॅरिस ॲग्रीमेंट फॉर ओशन म्हणून ओळखलं जातं. हा मंजूर झाला 2023 मध्ये, पण याची अंमलबजावणी जी आहे ती 2026 पासून जानेवारी महिन्यामध्ये 17 तारखेपासून सुरू झालेली आहे. 8वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या भारतीय बॉक्सरची एशियन बॉक्सिंग काउन्सिलचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर विजेंदर सिंग जे आहे ते एशियन बॉक्सिंग काउन्सिलचे सदस्य बनले आहे. भारताचा पहिला बॉक्सर होता ज्याने ऑलिम्पिकमध्ये पदक जे आहे ते मिळवलं होतं. विजेंदर सिंगने 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जे आहे ते जिंकलं होतं. आता त्यांची आशियाई बॉक्सिंग काउन्सिलचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. 9वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये भारत आणि जपान मधील संयुक्त HNS प्रतिक्रिया अभ्यास. आता HNS काय आहे? H म्हणजे हजार्डस अँड नेक्सियस सबस्टन्सेस, म्हणजे विषारी जे पदार्थ आहे त्याशी संबंधित HNS शब्द आहे, एवढं लक्षात ठेवा. तर त्याशी संबंधित जो काही अभ्यास आहे तो कोणत्या जहाजावर आयोजित करण्यात आलेला आहे? तर ICGS समुद्र प्रहरी, इंडियन कोस्ट गार्डचं जे काही शिप आहे, इंडियन कोस्ट गार्ड शिप समुद्र प्रहरी, तर याच्यावर आपण जर बघितलं तर हजार्डस सबस्टन्स जे आहे तर त्यांच्याशी संबंधित त्याला कसा आळा घालू शकतो याशी संबंधित एक सराव आयोजित करण्यात आला मुंबईमध्ये, जो भारत आणि जपान यामध्ये सामील झालेले आहे. भारताचं तटरक्षक दलाचं प्रदूषण प्रतिसाद स्ट्राईक टीम आणि जपानचं तटरक्षक दलाच्या राष्ट्रीय स्ट्राईक टीमने यामध्ये सहभाग घेतला. या सरावाचं उद्दिष्ट आहे समुद्रात घातक आणि विषारी पदार्थाच्या गळतीसारख्या सागरी प्रदूषणांच्या घटनांना तोंड देणे. पुढे जाऊया. युरोपियन युनियनने जगातील सर्वात मोठं मुक्त व्यापार क्षेत्र तयार करण्यासाठी कोणत्या व्यापार गटासोबत करार केला? तर युरोपियन युनियनने मर्कसर नावाचा एक व्यापारी गट आहे, ज्यामध्ये अर्जेंटिना, ब्राझील, पराग्वे आणि उरुग्वे हे देश आपल्याला बघायला मिळतात. तर त्या देशासोबत युरोपियन युनियनने काय केलेलं आहे? करार केलेला आहे. तर मर्केसर नावाचा एक गट आहे, तर त्याने आणि युरोपियन युनियनने सोबत करार केलेला आहे. दक्षिण अमेरिकन खंडातील हा गट आपल्याला बघायला मिळतो आणि युरोपमधील ही युरोपियन युनियन आहे. यांच्यात हा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे, म्हणजे एका देशात दुसऱ्या देशातील वस्तू आल्या तर त्यावर जास्त काही टॅक्स लावायचे नाही, त्या वस्तू त्याच किमतीत विकत घ्यायच्या किंवा आपल्या देशात येऊन द्यायच्या. तर असा हा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जो आहे तो युरोपियन युनियन आणि मर्कोसर नावाची जी काही संस्था आहे किंवा जे काही आपण म्हणूया युनियन आहे, तर त्यामध्ये देशांचा गट आहे त्यामध्ये झालेला आहे. औद्योगिक आणि कृषी उत्पादनावरील शुल्क काढून टाकणे आणि दोन्ही प्रदेशांमधील आर्थिक संबंध मजबूत करणे हे याचं उद्दिष्ट आहे. पुढील क्वेश्चन आहे 11वा. जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील पहिल्या राज्य अनुदानित जैव स्तर 4 आपण जर बघितलं तर BSL 4 प्रयोगशाळेची पायाभरणी कुठे केलेली आहे? तर याची पायाभरणी गांधीनगर गुजरातमध्ये झालेली आहे. आपण जर बघितलं तर जे काही विषाणू असतात, जीवाणू असतात यांशी संबंधित प्रयोगशाळा यांचा अभ्यास करण्यासाठी जी प्रयोगशाळा स्थापन केली जाते तर त्याला BSL 4 बायोसेफ्टी लेवल 4 प्रयोगशाळा म्हणून ओळखलं जातं.
पहिली प्रयोगशाळा आपल्या पुण्यामध्ये आहे, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हणून तिला ओळखलं जातं. तिच्यानंतर दुसरी देशातील ही प्रयोगशाळा जी आहे मित्रांनो, तर आपण जर बघितलं तर ती आपल्याला कुठं बघायला मिळत आहे, गांधीनगर गुजरात. पण ही जी काही दुसरी प्रयोगशाळा आहे तर ती भारतातील पहिली राज्य अनुदानित, म्हणजे सरकार इथं काय करत आहे तर अनुदान जे आहे ते देत आहे, म्हणजे सरकार इथं पैशाची मदत करत आहे. पहिली तर सरकारचीच आहे स्वतःची, आणि दुसरीला सरकार काय देते, अनुदान देते. म्हणजे एखाद्या गोष्टीची स्थापना मी करत असेल आणि सरकार मला पैसे देत असेल तर त्याला राज्य अनुदानित म्हणायचं, नाही तर सरकार स्वतः स्थापन करत असेल तर ती गोष्ट सरकारचीच असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. BSL-4 म्हणजे काय तर बायोसेफ्टी लेवल 4 म्हणजे घातक विषाणू आणि जीवाणूंशी संबंधित संशोधन करण्याशी संबंधित ही प्रयोगशाळा असते, जिथं आपल्याला प्रॉपर सुरक्षा बघायला मिळते. 12वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात स्पुटुक गस्तर नावाचा महोत्सव जो आहे तो साजरा करण्यात आला? तर हा लडाखमध्ये महोत्सव साजरा करण्यात आला, स्पुटुक गस्तर. या उत्सवाचं आकर्षण काय तर चाम नृत्य, ज्यामध्ये रंगबेरंगी मुखटे परिधान केले जातात आणि यामध्ये दाखवलं जातं की भिक्षू दाखवतात की वाईटावर कशा प्रकारे चांगल्याचा विजय होत असतो. तर लेह जवळील स्पिटुक मठात हा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 23 जानेवारी 2026 रोजीचं करंट अफेअरचं सेशन या ठिकाणी बघणार आहोत. तुम्हाला जर आपलं डेली सेशन आवडत असेल तर निश्चितच सेशन लाईक करत चला. जे टेस्ट क्वेश्चन आहे त्याची उत्तरं देत चला, म्हणजेच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगला स्कोर येईल. सुरू करूया आजचं सेशन. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी 2025 मध्ये आपण जे काही प्रश्न घेतलेले त्याचा आपण एकत्रितरित्या इयर बुक बनवलेलं आहे, ते तुम्हाला आपल्या ॲपवर मिळून जाणार आहे. आजचा पहिला क्वेश्चन आहे, विजय हजारे ट्रॉफी 2025-26 विजेतेपद कोणी जिंकलं? तर ते विदर्भाच्या संघाने जिंकलेलं आहे. याचा उपविजेता कोण राहिलेला आहे? तो उपविजेता इथे सौराष्ट्राचा संघ जो आहे तो राहिलेला आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं सौराष्ट्राला 38 धावांनी पराभूत करून पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी जी आहे ती विदर्भ क्रिकेट संघाने जिंकलेली आहे. अंतिम सामना जो आहे तो बँगलोरमध्ये झाला होता. ही या विजय हजारे ट्रॉफीची 33वी आवृत्ती आहे. 50 ओव्हरच्या षटकांचा हा सामना खेळवला गेला होता मित्रांनो. त्याचबरोबर आता रिसेंटली ज्या काही स्पर्धा झालेल्या आहेत तर त्या स्पर्धा त्यांचे विजेते उपविजेते आपण बघून घेऊया. इंडियन सुपर लीग ISL 2024-25 विजेता मोहन बागान सुपर जायंट राहिलेला आहे. तो उपविजेता बेंगळुरू FC राहिलेला आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारताने जिंकलेली आहे. न्यूझीलंड उपविजेता राहिलेला आहे. 6वा आशियाई महिला कबड्डी विजेता जो आहे तो मित्रांनो 2025 भारत राहिला, उपविजेता इराण राहिला. जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा जी आहे ती प्रणव व्यंकटेशने जिंकलेली आहे, उपविजेता मॅटिक लेव्हरेन्सिक स्लोव्हेनियाचा खेळाडू आहे मॅटिक, तर तो राहिलेला आहे. चिली ओपन 2025 दुहेरीचं विजेतेपद ऋत्विक चौधरी बोलापल्ली आणि निकोलस बेरिएंटोस जो कोलंबियाचा आहे त्यांनी जिंकलेला आहे. बेंगळुरू ओपन 2025 टेनिस स्पर्धा जी आहे मित्रांनो ती पुरुषांमध्ये अनिरुद्ध रविचंद्रन आणि रे हो यांनी पुरुषांची दुहेरीची स्पर्धा जिंकली आहे. रणजी करंडक 2024-25 विदर्भाने जिंकलेला आहे. तिसरी साऊथ एशियन बास्केटबॉल असोसिएशनची महिलांची स्पर्धा भारताने जिंकली आहे. विजय हजारे ट्रॉफी जी आहे या पाठीमागची ती कोणी जिंकलेली आहे तर कर्नाटकने जिंकलेली आहे. टाटा स्टील मास्टर 2025 बुद्धिबळ स्पर्धा आर प्रज्ञानंदने जिंकली आणि 33वी संतोष ट्रॉफी जी आहे ती पश्चिम बंगालने जिंकलेली आहे. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन आहे, रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स RNI 2026 मध्ये भारताला 154 देशांमध्ये कोणता क्रमांक मिळाला? तर रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स मध्ये भारताला 16वा क्रमांक मिळालेला आहे 154 देशांमध्ये. मित्रांनो, एखादा निर्देशांक जर आपण अभ्यासत असेल तर त्यामध्ये भारताचं स्थान तर माहित पाहिजे, पण हा निर्देशांक कोण देतं ते देणारी संस्था सुद्धा आपल्याला माहित असायला हवी. जसं की वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन मार्फत हा निर्देशांक दिला जातो. या निर्देशांकामध्ये पहिल्या स्थानावर सिंगापूर, दुसऱ्या स्थानावर स्वित्झर्लंड आणि तिसऱ्या स्थानावर डेन्मार्क. शेवटच्या स्थानावर जर आपण बघितलं तर मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक शेवटच्या स्थानावर आहे 154व्या स्थानावर. आपण जर बघितलं तर 154 मध्ये आपलं 16वं स्थान आहे. हा निर्देशांक जो आहे तो आर्थिक आकारापेक्षा जास्त देशांचे जबाबदार. ठीक आहे, आपण जर बघितलं त्याचे आयाम आपल्याला माहित असायला पाहिजेत. आयाम फक्त मी तुम्हाला सांगतो, नागरी प्रतिष्ठा, न्याय आणि कल्याण हे 3 आयाम आहे. या आयामाच्या आधारे मोजला जातो. भारत 16व्या क्रमांकावर, सिंगापूर पहिल्या क्रमांकावर, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हा निर्देशांक देण्यात येतो. एवढी इन्फॉर्मेशन इथं सफिशियंट आहे. तिसरा प्रश्न महत्वाचा आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने पंचायत
अनुसूचित क्षेत्रामध्ये विस्तार कायदा पेसा स्थापनेनंतर जवळपास 25 वर्षांनी लागू केला. तर पेसा ऍक्ट जो आहे तो आदिवासी बांधवांसाठी तयार करण्यात आलेला कायदा आहे. जे काही आदिवासी क्षेत्र असतात त्याला हा कायदा लागू होतो, पेसा ऍक्ट. मग आपण जर बघितलं पेसा ऍक्ट 25 वर्षानंतर झारखंडने लागू करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. तर पेसा म्हणजे काय, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज नावाचा हा ऍक्ट आहे. झारखंडच्या 24 पैकी 13 जिल्ह्यामध्ये पेसा कायदा जो आहे तो लागू होणार आहे. पेसा कायदा कधीचा आहे, 1996चा हा कायदा आहे मित्रांनो. आपण जर बघितलं तर त्याची अंमलबजावणी जी आहे ती थोडी लेट झाली होती, पण कायदा 1996 मध्ये करण्यात आला होता. हा कायदा संविधानाच्या अनुच्छेद 244(1) अंतर्गत समाविष्ट असलेल्या 5व्या अनुसूचित जे काही 5वं शेड्यूल आहे, 5वी अनुसूची आहे, तर त्यामध्ये असणाऱ्या क्षेत्रांना लागू होतो. तर पेसा कायदा अलीकडे कुणी लागू केलेला आहे 25 वर्षानंतर, तर झारखंडने लागू केलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 4था प्रश्न आहे, महिलांना सक्षम करण्यासाठी आणि बालपणीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने आमे पढीबा आमे भाषारे योजना सुरू केली? तर ही योजना ओडिशा सरकारने सुरू केली आहे. तर अमे पढेबा अमा भाषारे नावाची योजना जी आहे 5 वर्षांची जी योजना आहे तर ती ओडिशाने सुरू केलेली आहे, जिचा उद्देश महिलांना सक्षम बनवणे, 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे हे आहे. ही योजना राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंतर्गत जी आहे किंवा त्याला अनुरूप जी आहे, त्याला सायमल्टेनियसली जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. रिसेंटली जी काही ग्रुप सी ची एक्झाम झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता बघा. वेरूळ अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो होतो त्यामध्ये पद्मपाणी पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात आला यावर प्रश्न विचारून झालाय. कुणी कुणी ती एक्झाम दिली होती, कुणी कुणी तो प्रश्न फेस केला, तुम्ही फक्त खाली तुमचं नाव सांगा बरं मला, कोण कोण होतं ते. 11वा आंतरराष्ट्रीय अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये कोणत्या संगीतकाराला पद्मपाणी पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे? तर जो काही अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे तर त्यामध्ये जर बघितलं तर इलैराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जो आहे तो दिला जाणार आहे. तर हा पुरस्कार कितवा आहे? 11वा पुरस्कार, हे सुद्धा लक्षात ठेवा. या पुरस्काराचं स्वरूप पद्मपाणी स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि 2 लाख रुपये असे असणार आहे. तर ज्येष्ठ संगीतकार इलैराजा मित्रांनो त्यांची निवड झालेली आहे. 6वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या प्रदेशासाठी स्थापन केलेल्या शांतता मंडळाचा भाग होण्यासाठी आमंत्रित केलं? तर डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा येथे जे काही शांतता ठेवण्यासाठी जे शांतता मंडळ बनवलेलं आहे त्याचा भाग म्हणून आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. तर आपण जर बघितलं इस्रायल हमास संघर्षानंतर गाझामध्ये काय झाली होती तर अशांतता निर्माण झाली होती. मग तिथं पुन्हा शांतता निर्माण व्हावी यासाठी एक शांतता मंडळ तयार करण्यात आलं. त्याचे अध्यक्ष जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या देशांना आमंत्रित केलं. मग यामध्ये भारताव्यतिरिक्त अर्जेंटिना, कॅनडा, इजिप्त, तुर्की हे देश देखील आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण धुरंधर बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या मेन्ससाठी. जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे, जास्त लेट करू नका. फाउंडेशन बॅच जे आहे राज्यसेवा 3.0 कंबाईन 5.0 हे आपण सुरू केलेले आहे. 21,000 PYQ ची बॅच देखील सुरू केलेली आहे. त्याचबरोबर नोट्स पॅक जो आहे तो तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये मिळेल. तर आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये जेव्हा केव्हा बॅच घ्याल तेव्हा CJ लाईव्ह कुपन कोड जे आहे तर ते वापरा, म्हणजे तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने स्पेस सिटी प्रकल्पा अंतर्गत होप बेटावर उपग्रह प्रक्षेपण सुविधा विकसित करण्याची घोषणा केली आहे? तर होप बेट जे आहे मित्रांनो गोदावरी नदी ज्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते त्या गोदावरी नदीच्या मुखावर एक बेट आहे, ते होप बेट. आणि मग होप बेटावर आपण जर बघितलं तर उपग्रह प्रक्षेपण सुविधा तयार करण्याचा निर्णय जो आहे तो आंध्र प्रदेश सरकारने घेतलेला आहे. आंध्र प्रदेशला आपण जर बघितलं तर उपग्रह प्रक्षेपणाचं जगाचं केंद्र म्हणून बनवायचं आहे आणि त्या अंतर्गत हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकल्पाची घोषणा केलेली आहे. गोदावरी नदीच्या मुखावर काकीनाडा या ठिकाणी हे होप बेट आपल्याला बघायला मिळतं. आंध्र प्रदेशला खासगी उपग्रह प्रक्षेपण आणि अंतराळ तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र बनवणं हा या पाठीमागील उद्दिष्ट आहे. 8वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या संस्थेला सेल ब्रॉडकास्ट सोल्युशन साठी स्कॉच पुरस्कार 2025 देण्यात आला? तर सेल ब्रॉडकास्ट सोल्युशन साठी स्कॉच पुरस्कार C. नावाच्या संस्थेला जो आहे तो देण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं 19 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीमध्ये झालेल्या 104व्या स्कॉच शिखर परिषदेमध्ये रिसोर्सिंग विकसित भारत या थीमचा हा पुरस्कार देण्यात आला. सेल ब्रॉडकास्ट सोल्युशन साठी C.
ला स्कॉच पुरस्कार देण्यात आलेला आहे। हे एक आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन सूचना प्लॅटफॉर्म आहे। 9वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात किती लांबीच्या काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे? तर काझीरंगा जे काही राष्ट्रीय उद्यान आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे? गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे। आता आपण जर बघितलं या उद्यानामध्ये जवळपास 34.5 किलोमीटरचा एक उड्डाण पूल जो आहे तो बांधण्यात आलेला आहे, म्हणजे प्राण्यांना ये जा करण्यासाठी प्रॉब्लेम होऊ नये आणि वाहनांना सुद्धा काही प्रॉब्लेम होऊ नये त्याचं उद्घाटन जे आहे ते नरेंद्र मोदीजी यांनी केलेले आहे। हा नॅशनल हायवे 715चा एक भाग असलेला हा उड्डाण पूल असणार आहे किंवा रोड असणार आहे। तर हा एक एलिव्हेटेड म्हणजे जमिनीपासून वर उचललेला, म्हणजे हा एका प्रकारचा ब्रिजच आहे। काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून जातो दक्षिणेकडून, ही गोष्ट लक्षात ठेवा। आपण जर बघितलं तर यामुळे प्राण्यांसाठी आणि वाहनांसाठी दोघांसाठी पण गोष्टी सोयीच्या होणार आहे। जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशाचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान भारत दौऱ्यावर येत आहे? तर शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान हे UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रपती आहे आणि ते भारताच्या दौऱ्यावर येत आहे। हा त्यांचा आपण जर बघितलं तर राष्ट्रपती झाल्यानंतरचा तिसरा आणि गेल्या दशकातील 5वा भारत दौरा आहे। आता ते भारतामध्ये येते, ते मग भारतामध्ये येऊन वेगवेगळे करार करतील, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्याशी संबंधित वेगवेगळे करार करणारे। 2032 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $200 बिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट सुद्धा आहे आणि त्यासाठी वेगवेगळे करार MOU साईन केले जाणारे, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग। 11वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये ब्रिक्स नेटवर्क विद्यापीठ मध्ये सामील होणार भारतातील एकमेव राज्य कृषी विद्यापीठ कोणतं बनलं आहे? तर ब्रिक्स शिखर परिषद 2026 मध्ये भारतामध्ये होणार आहे आणि ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटी जी आहे त्यामध्ये सामील होणारी भारतातील एकमेव युनिव्हर्सिटी ठरलेली आहे पंजाब कृषी विद्यापीठ, जे लुधियानामध्ये आहे। मित्रांनो, आपण जर बघितलं शाश्वत शेती आणि अन्न सुरक्षा या विषयाअंतर्गत त्याची निवड करण्यात आलेली आहे। पुढे जाऊया, पुढील प्रश्न, कोणत्या कंपनीनं ट्रान्सलेट जेमा लॉन्च केला आहे, जे 55 भाषांमध्ये भाषांतर करण्यास सक्षम असलेले AI मॉडेल आहे? तर ट्रान्सलेट जेमा जे आहे ते गुगलने लॉन्च केलेलं आहे, ते जवळपास 55 भाषांमध्ये काय करू शकतं? ट्रान्सलेट करू शकतो गोष्टी। तर आपण जर बघितलं तर हे जेमा 3 मॉडेलवर आधारित आहे। फक्त एवढं लक्षात ठेवा, जसं गुगलचं जेमिनी नावाचं AI आहे तर त्याच्यासोबतच जेमा नावाचं AI अटॅच होऊन जाईल आणि गोष्टी आपण इझिली ट्रान्सलेट करू शकू। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 24 जानेवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत। हे जर सेशन तुम्हाला आवडत असेल तर निश्चितच सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आपण एक स्पेशल ऑफर सुरू केलेली आपल्या सर्व कोर्सेसवर, जे काही रिपब्लिक डे जो येतोय प्रजासत्ताक दिन, त्यानिमित्ताने आपण आपल्या सर्व कोर्सेसवर 25% म्हणजे आतापर्यंत सगळ्यात मोठी ऑफर ठेवलेली आहे। तुम्हाला RD26 हे कुपन यूज करायचे आणि हे कुपन यूज करून तुम्ही कोणतीही बॅच आपली जॉईन करू शकता, जसं की चालू घडामोडीचे इयर बुक देखील घेऊ शकता। सुरू करूया आजचं सेशन। पहिला क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे नवीन उपमहानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर केंद्रीय राखीव पोलीस दल जे आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPF चे नवीन जे आहे ते उपमहानिरीक्षक बनलेले आहे रविशंकर छबी। तर यांची नियुक्ती केंद्रीय गृह मंत्रालयाने केलेली आहे। मित्रांनो, जे काही CRPF आहे त्याची स्थापना 27 जुलै 1939 ची आहे। नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे आणि महासंचालक आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंग। दुसरा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट परीक्षेमध्ये विचारला जाईल बघा, जानेवारी 2026 मध्ये दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद 2026 कुठे आयोजित केली जात आहे? तर दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद जी आहे मित्रांनो ती नवी दिल्ली आपल्या भारतामध्ये आयोजित केली जात आहे। आपण जर बघितलं तर ही नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम या ठिकाणी 24 आणि 25 जानेवारी म्हणजे आज आणि उद्या तिचं आयोजन होणार आहे। थीम आहे कलेक्टिव्ह विजडम, युनायटेड व्हॉइस अँड म्युच्युअल कोएक्झिस्टन्स। उद्दिष्ट आहे समकालीन जागतिक आव्हानांना जसं की हवामान बदल, संघर्ष, मानसिक आरोग्य उपाय म्हणून बौद्ध धर्माच्या मूल्यावर चर्चा करणे। महत्त्वाच्या परिषदा जे 2025 आणि 26 मधील आहे ते आपण बघून घेऊ। जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदर्शन अबुधाबी UAE मध्ये होणार आहे 2025। जागतिक दूरसंचार विकास परिषद बाकू अझरबैजान मध्ये झालेली 2025। संयुक्त राष्ट्राच्या भ्रष्टाचार विरोधी अधिवेशनातील पक्षांची 11वी परिषद दोहा कतर मध्ये होणार आहे। त्यानंतर जर बघितलं झालेली आहे, होणार आहे असं माझ्या तोंडातून येत आहे पण ते झालेले आहे। जागतिक आर्थिक मंचाची 56वी वार्षिक जी काही बैठक आहे ती दावोस स्वित्झर्लंड मध्ये झाली आहे। 52वे G7 शिखर परिषद जी आहे 2026 ते फ्रान्स मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतामध्ये होणार आहे।
त्यानंतर आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची 16वी बैठक अबुधाबी UAE मध्ये होणार. दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद 2026 मध्ये भारतामध्ये होणार आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद 2026 गुवाहाटीमध्ये होणार आहे. विमर त्रिकोण स्वरूपातील परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पॅरिस फ्रान्समध्ये झाली आहे. इंडिया पॉवर समिट 2026 नवी दिल्लीमध्ये झालेली आहे. संयुक्त राष्ट्र जैवविविधतेवरील परिषद 2026 एरेवन आर्मेनियामध्ये होणार आहे आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेची 7वी बैठक नैरोबी केनियामध्ये होणार आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आहे, आशियाई मॅन्युफॅक्चरिंग निर्देशांक 2026 मध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवला? तर एशियाई मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स मध्ये भारताने 6वा क्रमांक मिळवलेला आहे. जिथं पहिल्या क्रमांकावर कोण असेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, चायना जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे. पण आपल्याही पुढे दुसरा क्रमांक जो आहे तो मलेशियाचा आहे आणि तिसरा क्रमांक जो आहे तो व्हिएतनामचा आहे. मग आपण जर बघितलं तर डेझान शिरा अँड असोसिएट्स हाँगकाँगची एक कंपनी आहे, तिच्या मार्फत ही रँकिंग जी आहे मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स जो आहे तो देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 11 देश आहे आणि 11 देशांमध्ये आपला क्रमांक 6वा आहे. पुढील क्वेश्चन, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या केंद्रशासित प्रदेश किंवा राज्याने स्ट्राइप टायगर बटरफ्लाय ला स्टेट बटरफ्लाय म्हणून घोषित केलेला आहे? तर वाघांच्या पट्ट्यासारखा हा जो काही फुलपाखरू आहे, चंदीगडने त्याला स्टेट बटरफ्लाय म्हणून घोषित केलेलं आहे. किंवा जो काही चंदीगड केंद्रशासित प्रदेश आहे तर त्याचा जो काही आपण म्हणूया केंद्रशासित प्रदेशाचा जो काही फुलपाखरू आहे तर ते बनलेले स्ट्राइप टायगर बटरफ्लाय. त्याचं वैज्ञानिक नाव जे आहे ते डॅनोस ज्युनिटिया हे आहे. भारत आणि दक्षिण आशियामध्ये आढळणारी एक सामान्य प्रजाती आहे. 5वा क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये इरिडा नावाची एक तुम्हाला कंपनी माहित असेल तर त्या कंपनीची उपकंपनी आहे IGGEFIL. तर या कंपनीने कोणत्या देशात सौर प्रकल्पासाठी पहिलं आंतरराष्ट्रीय हरित कर्ज जाहीर केले? तर या कंपनीनं झांबियामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यासाठी आपण जर बघितलं तर एक 22.5 दशलक्ष डॉलरचं इथं काय जारी केलेलं आहे, कर्ज जारी केलेलं आहे. मग या सौर ऊर्जा प्रकल्पातून 100 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे. 6वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये वरिष्ठ भारतीय महिला फुटबॉल संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारताचा जो काही महिलांचा फुटबॉलचा संघ आहे त्याचे नवीन प्रशिक्षक बनलेले अमेलिया वालरडे. तर आपण जर बघितलं तर या नवीन भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक बनलेले आहे त्या मूळच्या कोस्टा रिकाच्या आहेत. मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर धुरंधर बॅच, आपल्या फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ ची बॅच यावर तब्बल 25% डिस्काउंट नोट्स पॅकवर सुरू झालेले. RD26 कुपन यूज करा, रिपब्लिक डे 26 तुम्हाला 25% ऑफ जे आहे ते मिळणार आहे. तर कोणते बॅच बाय करताना तिथं फक्त कुपन कोडचं ऑप्शन येतं, त्यावर क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, त्याचबरोबर आपलं जे काही टेलिग्राम चॅनल इन्स्टाचं पेज आहे ते सुद्धा फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया. 7वा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये नासामधून निवृत्त झालेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी एकूण किती दिवस अंतराळात घालवले? तर सुनीता विल्यम्स हे एकूण 608 दिवस 3 वेळा अंतराळामध्ये राहिलेले आहे. म्हणजे 3 वेळा हे अंतराळामध्ये गेल्या होत्या. टोटल 608 दिवस राहिलेले आहे. नासाच्या दुसऱ्या व्यक्ती आहे की ज्या सगळ्यात जास्त दिवस अंतराळामध्ये राहिलेले आहे. 1 नंबरला आहे 675 दिवसांसह पेगी वॅटसन. आणि यांच्यापेक्षा पण जास्त दिवस अंतराळामध्ये जे आहे आपण जर बघितलं नासा व्यतिरिक्त इतर देशाचे जे काही अंतराळवीर आहे ते सुद्धा राहिलेले आहे. म्हणजे यांचाच विक्रम नाही, आपण नासा बद्दल बोलतोय. नासामध्ये सगळ्यात जास्त दिवस अंतराळामध्ये पेगी वॅटसन राहिल्या. 2 नंबरला सुनीता विल्यम्स. ही एक माहिती एक्स्ट्रा लक्षात ठेवायची आहे. सुनीता विल्यम्स 1998 मध्ये नासामध्ये जॉईन झाल्या होत्या. त्या कल्पना चावला यांच्या नंतर दुसऱ्या भारतीय वंशाच्या महिला आहे ज्या अंतराळात गेल्या होत्या. नासामध्ये तब्बल 27 वर्ष काम केलेलं आहे. 3 वेळा नासाच्या मिशनचं नाव बघा, एक्सपिडिशन 14-15, एक्सपिडिशन 32-33 आणि एक्सपिडिशन 71-72 या त्यांनी पूर्ण केलेल्या आहे. तर एकदा तर त्यांना आणण्यासाठी एक विशिष्ट मोहीम आयोजित करावी लागली होती. 8वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये ग्रीनलँड जवळ कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन आर्टिक एन्ड्युरन्स लष्करी सराव आयोजित केला जात आहे? तर डेन्मार्कचीच टेरिटरी आहे बघा. ग्रीनलँड जे ते डेन्मार्कची टेरिटरी आहे आणि आपण जर बघितलं तर त्याला कब्जावण्याचा प्रयत्न जो आहे तो अमेरिकेचा आहे. मग त्याविरोधात काहीतरी हालचाल म्हणून ऑपरेशन आर्टिक एन्ड्युरन्स जे आहे ते डेन्मार्कने लॉन्च केलेलं आहे, ज्यामध्ये डेन्मार्क सोबत फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, नॉर्वे, फिनलँड, इस्टोनिया, नेदरलँड, युनायटेड किंगडम, कॅनडा तर एवढ्या देशांनी सहभाग घेतलेला आहे. पण नेतृत्व कोणाचं आहे? डेन्मार्कचं आहे, कारण त्याचीच ती टेरिटरी आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने गैर हिंदी लेखकांना सन्मानित करण्यासाठी
सेमोजी इलाकिया विरुद्धी पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली. तर हा पुरस्कार तामिळनाडूचं सरकार सुरू करणार आहे. हा पुरस्कार पहिल्यांदा आपण जर बघितलं तर काही स्पेसिफिक लँग्वेज मध्ये सुरू होणार आहे, जसं की तेलुगू भाषा, कन्नड भाषा, त्यानंतर जर बघितलं तर मराठी भाषा, बंगाली भाषा आणि प्रत्येक भाषिक विजेत्याला 5 लाख रुपये दिले जाणार आहे. आपण जर बघितलं तर यामध्ये तेलुगू, तमिळ व्यतिरिक्त तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया, बंगाली आणि मराठी भाषेतील लेखकांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. 10वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्य पोलिसांनी गुंडाच्या नेटवर्क विरुद्ध ऑपरेशन प्रहार सुरू केलं? तर ऑपरेशन प्रहार जे आहे ते गुंडांना रोखण्यासाठी पंजाब सरकारने सुरू केलेलं आहे. या ऑपरेशनचा मुख्य उद्देश आहे की पंजाबमध्ये सक्रिय असलेल्या आणि परदेशांमधून कार्य करत असलेल्या 60 प्रमुख गुंडांचं जे काही नेटवर्क आहे तर ते उद्ध्वस्त करणं. 11वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनलं? तर बीजेपीचं सगळ्यात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनलेलं आहे नितीन नवीन. तर नितीन नवीन जे आहे ते वयाच्या 45व्या वर्षी बीजेपीचे सगळ्यात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहे. हा एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 12वा, सायना नेहवाल बॅडमिंटन मधून त्यांनी निवृत्ती घोषित केली आहे. तर कोणत्या ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला शटलर म्हणजे बॅडमिंटनपटू ठरली आहे? तर लंडन ऑलिम्पिक जे 2012 होतं त्यामध्ये तिने कांस्य पदक जे आहे ते जिंकलं होतं. त्याचबरोबर त्यांना कोणकोणते पुरस्कार सन्मान भेटलेले ते लक्षात ठेवा. पद्मभूषण 2016 मध्ये, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ज्याला आता ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हटला तर तो 2010 मध्ये, पद्मश्री पण 2010 मध्ये आणि अर्जुन पुरस्कार 2009 मध्ये. तर हे पुरस्कार सुद्धा लक्षात ठेवायचे, यावर सुद्धा प्रश्न विचारला जाईल. मूळची ती कुठली आहे तर हरियाणाची आहे. तर हरियाणाचे आपल्याला खूप सारे खेळाडू जे आहे ते ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवताना दिसत आहे, जसं की नीरज चोप्रा, मनू भाकर, हे सगळे हरियाणाचेच आहे. आपण जर बघितलं मित्रांनो तर आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. दुसरी जागतिक बौद्ध परिषद जी आहे तिचं आयोजन कुठं होणार आहे आणि तिची थीम काय आहे तर ती तुम्हाला सांगायची. ऑपरेशन आर्टिक एंड्युरन्स जे आहे तर ते कुणाच्या नेतृत्वाखाली आणि कोठे होत आहे हे तुम्हाला सांगायचंय. आणि सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिक मध्ये कोणतं पदक जिंकलं होतं आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार जो आहे तो कोणत्या वर्षी मिळाला हे तुम्हाला सांगायचं आहे. तर ह्या मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहे ज्या परीक्षेमध्ये विचारले जातील. जर आजचं सेशन आवडलं असेल तर सेशनला पहिले लाईक करा, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आपण जर बघितलं तर आजची जी काही ऑफर ठेवलेली तिचा सगळ्यांनी लाभ घ्यायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. जय हिंद.